बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. बीड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणारा हा सुभाष रोड आहे. या सुभाष रोड मुख्य मार्केट आहे, मुख्य बाजारपेठ आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसापासून या परिसराची नाल्याची साफसफाई झाली नव्हती. म्हणून या ठिकाणी 2 दिवसापूर्वी नगरसेविका डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर यांनी याच ठिकाणी येत पाहणी केली. नगरपालिका प्रशासनाला योग्य त्या सूचनाही केल्या. यानंतर 2 दिवसानंतर नगरपालिकेला जाग आली. आज मध्यरात्री नगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी PCBच्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून या ठिकाणी सध्या जी काही पाहतो आपण, याच ठिकाणी नाल्याची साफसफाई सुरू आहे. हा मुख्य रस्ता सुभाष रोडचा आहे. नाल्या गेल्या अनेक दिवसापासून काढल्या गेल्या नव्हत्या. मात्र डॉक्टर सारिकाताई क्षीरसागरच्या सूचनेनुसार आता या नाल्या काढण्यास सुरुवात केली आहे. बीड नगरपालिकेनं मध्यरात्री कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कारण दिवसा व्यापाऱ्यांना, ग्राहकांना कुठेही अडचण होणार नाही याची काळजी नगरपालिकेने घेतली पाहायला मिळते. मात्र जी काही दुकानाच्या दारामध्ये स्लॅब असतील ती रात्री तोडण्यात न आल्यामुळं त्या ठिकाणची घाण जी आहे ती काढता आली नाही. मात्र काही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून ही घाण काढण्याचा नक्कीच प्रयत्न झालेला आहे. कारण जवळपास मान्सून पूर्व जी काही आराखडा आहे नगरपालिकेचा साफसफाईचा, स्वच्छता, जवळपास 40 लाख रुपयाचा निधी, 40 लाख रुपयाचं टेंडर हे स्वच्छतेचं काढण्यात आलेलं आहे. त्यानुसार नगरपालिका मान्सूनपूर्व म्हणजे पाऊस येण्याच्या अगोदर काढणं अपेक्षित होतं. मात्र ते तसं झालं नाही. मात्र 2 दिवसापूर्वी भाजपच्या गटनेत्या आणि नगरपालिकेच्या नगरसेविका डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार नगरपालिका कुठेतरी हल्लेली पाहायला मिळते आहे. त्यांची हालचाल होताना पाहायला मिळते आहे. कारण बीडमधनं जी काही सुभाष रोड आहे तो सुभाष रोडची मुख्य बाजारपेठ आहे. त्या बाजारपेठेची आता नाल्यांची साफसफाई आता सुरुवात झाली आहे. मात्र शेवटपर्यंत टिकेल का आणि सर्व व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल का, हाच खरा प्रश्न आहे.